काँग्रेस पक्षाच्या 139व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपूरमध्ये हे तैयार हम महारॅली। काँग्रेस 2024च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार। काँग्रेसच्या नागपूरमधल्या महारॅलीला सोनिया गांधी नागपूरमध्ये दाखल, प्रियंका गांधी अनुपस्थित राहण्याची शक्यता। काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर भेट, मराठी पाट्या टोलचा मुद्दा, धारावी पुनर्विकास या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती। शेतजमीन खरेदी प्रकरणी ईडीच्या आरोपपत्रामध्ये प्रियंका गांधींचं नाव, हरियाणातल्या 5 एकर जमीन खरेदी प्रकरणी आरोपपत्र। एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकार आयुक्तांचा दणका, पात्रता निकष पूर्ण न केल्यानं पदावरून हटवलं। संचालक सौरभ पाटील, गुणरत्न सदावर्तेंचे नातेवाईक। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवालीतून जरांगे पायी मुंबईकडे कूच करणार। बीकेसी, आझाद मैदान, शिवाजी पार्क यापैकी एका मैदानावरती आंदोलन होणार। सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन, मराठा समाजाच्या एकजुटीमुळेच दाखल, जरांगे पाटलांचं वक्तव्य। ओबीसीतून आरक्षण देण्याचा कायदा लवकरात लवकर पास करा, जरांगेंची सरकारकडे मागणी। राममंदिर निर्मितीचा आनंद, मात्र भाजप मंदिरावरून राजकारण करते की व्यवसाय माहिती नाही। शरद पवारांचा हल्लाबोल, आमंत्रण मिळालं नसल्याचीही माहिती। अमरावतीमध्ये शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट, शेती आणि सामाजिक विषयावर चर्चा झाल्याची कडूंची माहिती। शिंदेंसोबतच कायम राहणार असल्याची स्पष्टोक्ती। प्रॉपर्टी एजंट्सना 1 जानेवारीपासून महारेराचं प्रमाणपत्र अनिवार्य, प्रमाणपत्र न घेतल्यास कारवाई होणार। एमफिलचे प्रवेश तातडीनं थांबवण्याच्या यूजीसीच्या सूचना। 2022 नंतर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीला मान्यता नाही, परिपत्रकाद्वारे यूजीसीकडून स्पष्ट। पुण्यामध्ये पोलिसांसमोरच कोयता गँगचा उच्छाद, वडगाव शेरीमध्ये 2 गटातील वादात कोयत्यानं हल्ला, नागरिकांमध्ये दहशत, व्हिडिओ व्हायरल। शिवडी न्हावाशेवा प्रकल्पाचं 12 जानेवारीला लोकार्पण होण्याची शक्यता, तर पंतप्रधानांची वेळ मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।